नमस्कार. चला आज एका खूप खोल आणि महत्त्वाच्या विषयावर बोलूया. पापांची क्षमा. ही संकल्पना आपण अनेकदा ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय आणि ही क्षमा मिळते तरी कशी? यामागचं धर्मशास्त्रीय स्पष्टीकरण आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून. असा प्रश्न जो कदाचित आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडला असेल की माणूस स्वतःच्या बळावर स्वतःच्या इच्छेने पूर्णपणे चांगलं का वागू शकत नाही. याच प्रश्नाच्या उत्तरात पापांच्या क्षमेची गरज का आहे हे लपलेलं आहे. बरं, हा गुंतागुंतीचा विषय नीट समजून घेण्यासाठी आपण त्याला 5 सोप्या भागांमध्ये पाळणार आहोत. एक एक टप्पा पार करत आपण या संकल्पनेच्या मुळाशी पोहोचू. चला तर मग. चला एकदम कथेच्या सुरुवातीला जाऊया, म्हणजे पहिल्या आदामकडे. त्याच्या एका चुकीमुळे संपूर्ण मानवजातीवर पाप आणि मृत्यूचा वारसा कसा आला हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथूनच आपल्या चर्चेला सुरुवात होते. तर पाप म्हणजे काय? फक्त एखादी वाईट गोष्ट करणं इतकंच नाही. नाही, ही एक अवस्था आहे. जसं की आपण पापाचे गुलामच झालो आहोत आणि या गुलामगिरीतून, या बंधनातून स्वतःच्या ताकदीवर बाहेर पडणं जवळपास अशक्य आहे. आणि इथेच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते, ती म्हणजे 2 आदामची कल्पना. पहिला आदाम, ज्याच्या एका चुकीच्या कृतीमुळे जगात पाप आलं, आणि शेवटचा आदाम म्हणजेच ख्रिस्त, जो एक योग्य कृती करून जीवन घेऊन आला. ही तुलना आपल्याला सगळी गोष्ट समजायला मदत करते. हे वचन या संपूर्ण कल्पनेचा पाया आहे. म्हणजे बघा किती मोठा विरोधाभास आहे. एका व्यक्तीच्या आज्ञा न पाळण्यामुळे सगळे पापी ठरले, तर दुसऱ्या एका व्यक्तीच्या आज्ञा पाळण्यामुळे अनेकांना नीतिमान होण्याची संधी मिळाली. ठीक आहे, मग पाप ही इतकी मोठी समस्या आहे, तर त्यावर पूर्वी काही उपाय होता का? हो, होता. जुन्या करारामध्ये एक व्यवस्था होती, पण ती तात्पुरती होती, ती अपूर्ण होती. चला पाहूया ती काय होती. हे लक्षात घ्यायला हवं की ही जुनी व्यवस्था म्हणजे काही अंतिम उपाय नव्हता. ती फक्त एका भविष्यात येणाऱ्या खऱ्या गोष्टीची एक सावली होती, एक झलक होती. ती आपल्याला योग्य दिशेने नेत होती, पण स्वतः अंतिम ठिकाण नव्हती. विचार करा, वर्षातून फक्त एकदा आणि फक्त महायाजकच त्या परमपवित्र जागेत जाऊ शकत होता. तिथे तो लोकांच्या पापांसाठी प्राण्यांचं रक्त अर्पण करायचा. पण गंमत म्हणजे हे सगळं दरवर्षी पुन्हा पुन्हा करावं लागायचं. का? कारण ती क्षमा तात्पुरती होती, प्रतिकात्मक होती. आणि यातूनच एक महत्त्वाचं तत्त्व समोर येतं. रक्ताचा वर्षाव झाल्याशिवाय पापांची क्षमा नाही. हे तत्त्व जुन्या आणि नवीन दोन्ही व्यवस्थांमध्ये खूप महत्त्वाचं आहे. बलिदानाची ही कल्पना या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे. आणि आता आपण येतो त्या टर्निंग पॉइंटवर. एक अशी घटना जिने सगळ्याच्या सगळं बदलून टाकलं. देव आणि माणूस यांच्यातलं नातं कायमचं बदललं. हो, आपण बोलतोय वधस्तंभाबद्दल. कल्पना करा, ज्या क्षणी ख्रिस्ताचा मृत्यू झाला त्याच क्षणी मंदिरातला तो भला मोठा पडदा, जो देव आणि माणसाला वेगळं करत होता, तो वरपासून खालपर्यंत फाटला. ही काही साधीसुधी घटना नव्हती. हे एक चिन्ह होतं की देव आणि माणूस यांच्यातला अडथळा आता कायमचा दूर झालाय. मग ह्या फाटलेल्या पडद्याचा अर्थ काय? तर तो पडदा म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराचं प्रतीक होता. जेव्हा त्याचं शरीर वधस्तंभावर तुटलं, तेव्हाच देवाकडे जाण्याचा एक नवीन, जिवंत मार्ग सगळ्यांसाठी, हो सगळ्यांसाठी खुला झाला. आता मध्ये कोणीही नाही. म्हणजे बघा, फरक किती स्पष्ट आहे. पृथ्वीवरचं मंदिर हे फक्त एक मॉडेल होतं, एक सावली. पण स्वर्गातलं पवित्र स्थान हे खरं आहे. प्राण्यांचं बलिदान तात्पुरतं होतं आणि दरवर्षी करावं लागायचं. पण ख्रिस्ताचं बलिदान हे एकदाच आणि कायमचं होतं. त्याने आपल्याला सार्वकालिक मुक्ती दिली. तर या नवीन मार्गामुळे एक नवीच गोष्ट शक्य झाली. हा विजय होता शेवटच्या आदामचा, म्हणजेच ख्रिस्ताचा. पाहूया या विजयामुळे नेमकं काय काय झालं. तर ख्रिस्ताच्या या एकाच बलिदानाने काय काय साध्य झालं? आपल्याला मिळाली सार्वकालिक मुक्ती, पापांची पूर्ण क्षमा, अंधाराच्या राज्यातून आपण प्रकाशाच्या राज्यात आलो, आणि एक नवीन, कधीही न संपणारा करार प्रस्थापित झाला. हे सगळं कायमस्वरूपी आहे. आणि याचा आपल्यासाठी अर्थ काय? अगदी सोपा आहे. आता आपल्याला देवापर्यंत जायला कुणा मध्यस्थाची गरज नाही. पूर्वी फक्त महायाजकच आत जाऊ शकत होता. पण आता प्रत्येक जण जो विश्वास ठेवतो तो थेट देवाच्या सान्निध्यात, त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ शकतो. बरं, या थेट प्रवेशामुळे काय होतं, तर या सगळ्या प्रक्रियेचं जे अंतिम ध्येय आहे ते पूर्ण होतं. आणि ते ध्येय आहे स्वतंत्र इच्छेची पूर्तता. पण थांबा, इथे स्वतंत्र इच्छा याचा अर्थ आपल्याला वाटतो त्यापेक्षा थोडा वेगळा आणि खोल आहे. आपण स्वतंत्र इच्छा किंवा फ्री विल म्हणतो, तेव्हा आपल्याला वाटतं की काहीही निवडण्याचं स्वातंत्र्य.
पण इथे या शब्दाचा अर्थ खूपच वेगळा आणि अधिक गहन आहे. चला तो समजून घेऊया. तर स्वतंत्र इच्छा म्हणजे स्वतःच्या चांगल्या कर्मांनी तारण मिळवण्याची किंवा कमावण्याची शक्ती नाही, तर ती देवाने दिलेली प्रीती आणि कृपा स्वीकारण्याची क्षमता आहे. म्हणजे देवाने आपल्याला आधीच प्रेम दिलंय, आपल्याला फक्त त्याला प्रतिसाद द्यायचा आहे, त्याला हो म्हणायचं आहे. हे वचन सगळं काही सांगून जातं. आपण प्रेम करतो कारण देवाने आधी आपल्यावर प्रेम केलं. आपलं प्रेम हे त्याच्या प्रेमाचं फक्त एक प्रतिबिंब आहे, एक प्रतिसाद आहे, सुरुवात नाही. आणि वधस्तंभ हे देवाच्याच या प्रेमाचा सगळ्यात मोठा निर्विवाद पुरावा आहे. जेव्हा आपल्याला या प्रेमाची खात्री पडते तेव्हा आपल्या मनातली प्रत्येक शंका निघून जाते आणि मगच आपण कोणत्याही दबावाशिवाय मुक्तपणे देवाला निवडू शकतो. आणि ह्याचा अंतिम परिणाम काय असेल? एक परिपूर्ण सृष्टी, एक असं जग जिथे प्रत्येकाची स्वतंत्र इच्छा देवाच्या इच्छेशी एकरूप झालेली असेल. आणि अशा जगात पापाची शक्यताच उरणार नाही, कारण तिथे फक्त परिपूर्ण प्रेम असेल. तर मग हा सगळा प्रवास आपल्याला एका शेवटच्या प्रश्नावर आणून सोडतो. सृष्टीची स्वतंत्र इच्छा खऱ्या अर्थाने कायमची पूर्ण कशी होणार? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला एका अशा भविष्याकडे पाहायला लावतो जिथे सर्व काही पुन्हा नवं होईल. पण ते नेमकं कसं घडेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?